सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरातील कांदाटी खोरे आणि कोयना भागातील साधारणतः 105 गावांची व्यथा अनेक वेळा आपण ऐकली असेल. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच गाव याच भागामध्ये दरेगाव आहे. आणि खरं तर शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून याच परिसरामध्ये सध्या गावोगावी जाऊन या ठिकाणच्या सर्व समस्या जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. माझ्यासमोर आता सध्या ते महिला असतील, ग्रामस्थ असतील, यांच्याशी हितगुज करतायत. खरं तर मी विचारणार आहे आलेही नाही कधी साहेब, एक मिनिट वेळ. खरं तर या भागात हा भाग जो कोयना आहे किंवा कांदाटी खोरा आहे, दुर्गम भाग, साधारणतः विकास कसा झाला या भागात? हे बघा, स्वातंत्र्य मिळून जवळपास आता 75 वर्ष झालेली आहेत. परंतु विकासाचं जर तुम्हाला पाहिजेच असेल आणि ऐकायचंच असेल तर ह्यांच्या तोंडून ऐका. हे गोरगरीब शेतकरी, आमचे सर्वसामान्य शेतकरी आहेत. हे म्हणतायत की आम्हाला कधी इतर रस्ता 60 वर्षात मिळालाच नाही. आज आमच्या भागाचा खरं तर मावशी हा मी विचारतो मला. डोक्यावर बोजा घेऊन आम्ही आयुष्य काढलाय. डोक्यावर सगळं नेलंय, सगळं आम्ही डोक्यावर नेलंय आणि डोक्यावरून आम्ही आयुष्य काढलाय. आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ह्यो रस्ता दिला, गाड्या दावल्यात, सगळं केलंय. ताई, शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का? हा, मिळाला. किती रुपये मिळाले? ते 4,500 रुपये मिळाले. नाही तुम्हाला? मला पण 4.5 मिळाले. खरं तर आता आरोग्याची परिस्थिती काय आहे? महिलांची सुद्धा असेल किंवा इथल्या लोकांचे दवाखाने असतील किंवा काय नाही आमच्याकडे. आमची दवाखान्याची सोय आमच्याकडे नाही. गावचे सरपंच आहेत. कुठे सरपंच? सरपंच काय परिस्थिती आहे इथे? रस्ते वगैरे सर्व झालेले आहेत. दवाखान्याला निधी वगैरे आता मुख्यमंत्र्यांनी तर नाही. खरं तर आज तुमची जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून पुरुषोत्तम जाधव साहेब आलेले आहेत. काय सांगाल? हा, या ठिकाणी जाधव साहेब आले. प्रथमतः खरोखर आम्हाला अगदी या ग्रामस्थांची आनंदाची बाब आहे. परंतु खरोखर साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी तापोळा महाबळेश्वर रस्त्याचं काम असेल, या ठिकाणी कांदाटी खोऱ्यातून जो रस्ता आहे तोही काम केलेला आहे. रेणोशी तो अहिर हाही रस्ता बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच झालेला आहे, अजून काम चालूच आहे. तापोळा ते रेणोशी म्हणजे कोटरोशी हाही रस्त्याचं काम चालू आहे. तापोळा ते अहिर याही ब्रिजचं काम बऱ्यापैकी आता स्टेपवरती आलेलं आहे. आणि आता नवीन काम सोनाडी ते तेटली, म्हणजे आम्हाला या ठिकाणून सातारला कनेक्ट करायचं असेल तरी आता आम्हाला एकदम सोपा मार्ग झालेला आहे. म्हणजे साताऱ्यातला माणूस कोकणामध्ये जाऊ शकतो, कोकणातला माणूस साताऱ्याला जाऊ शकतो, महाबळेश्वरला जाऊ शकतो. आणि ह्या तिन्ही रस्ते एकदा जॉईंट झाले तर आमचं खरोखर भाग्य. आणि आम्ही समजतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे या महाबळेश्वर तालुक्याचे मुख्यमंत्री आहेत. हे या भागामध्ये जन्म घेऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, हे आमचं भाग्य म्हणतो. धन्यवाद. आणि आम्हाला सातारा वासियांना सुद्धा अभिमान आहे. बाबा नमस्कार. गाव हेच का? हो, यायचे. काय आठवणी काय मागच्या सांगाल का? मागच्या आता यांनी सांगितले तेच आहे, तर बाकी काय? तुम्ही सांगा ना. पहिली परिस्थिती कशी होती, आता कशी बदलली? परिस्थितीत लय बदल झालाय. हो, इथं पहिले इथनं माग 60 वर्ष म्हणताय ना, ते 60 वर्षात कोणी आला तो गेला, तो परत इकडे फिरकलंच नाही. बर. हो, असं झालं. आता गावचे पाटील आहेत. खरं पोलीस पाटील कोण लोकप्रतिनिधी येतात का सगळं बोल सांगा. तुम्ही बोला. मी माजी पोलीस पाटील 1973 रोजी माझी निवडून झाली. 2008 मध्ये मी रिटायर झालो. पण आता ती 40-45 वर्ष माझ्या गावातच नेतृत्व मी इथं करतोय, गावीच राहून. गावामध्ये माझ्या गावामध्ये सुव्यवस्था सगळं आतापर्यंत चांगलं. आणि आमचं गाव म्हणजे आम्ही आतापर्यंत एकीकरणामध्येच राखत आलो. एकीकरणाचंच आमचं गाव. हे कार्यक्रम आमचा चालू आहे एकीकरणाचा कार्यक्रम असल्यामुळं. तुमचा आमदार कोणी येतो का? आणि हे सरकारी सुविधा आम्हाला इथे काहीच मिळत नाही. आता राष्ट्रवादीचे आमदार इथले कोण आहेत? आमदार मकरंद पाटील. किती वेळा येतात ते? निवडणुकीच्या टायमाला फक्त एकदा येतात, परत या भागात कधी येतच नाहीत. आमच्याकडे सुविधा तशा काय नाही. एक तर आम्हाला अशी अडचण या भागाला आली की दवाखान्याची व्यवस्थित सोयीच नाही. दवाखाना आहे तिथं डॉक्टर नाही आणि लोकांची लय गैरसोय होते. साहेब, ही ह्याचा पहिला विचार करा. साहेबांना सांगितले ना, आता निधी टाकलाय. तुमच्या भागाचे सुपुत्र म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव डॉक्टर खासदार
श्रीकांत शिंदे हे मेडिकलच्या विषयामध्ये, वैद्यकीय विषयामध्ये महाराष्ट्रात खूप मोठं काम करत आहेत. त्यामुळं हजारो रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. करोडो रुपये साहेबांनी आजारी लोकांना दिलेले आहेत. त्यामुळं ह्या भागात पण आता ह्याचं दवाखान्याचं काम सुरू होतं आहे. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी आमदारासंदर्भात. या इकडे इकडे या ना तुम्हीच बोलला होता ना. लोकप्रतिनिधी 15 वर्ष झाले तीच आहेत. हो, किती वेळा आले असतील? मग ते सांगतो 50 वेळा तर नक्की आले असतील. 50 काय 5 वेळा पण नाही आले. कसं काय? एक वेळा एक वेळा येऊ द्या, कसं काय? एक वेळा पण आलं नाहीत. कसं काय? आता काय माहित कसे आले नाही, ते फक्त निवडणुकीच्या वेळेला फक्त आमच्याकडे येतात आणि निवडणूक झाल्याच्या नंतर एकदा आमच्या गावामध्ये आले होते. रात्रीच आमच्या गावामध्ये दुःखद घटना घडली. आमच्या गावामध्ये 2 मुली पुढे आल्या. त्यावेळेला आले होते रात्रीचे. आम्हाला गावाला सुद्धा माहित नाही. त्यांच्या घरी फक्त आले आणि तिथूनच निघून गेले. मग यावेळी राजकीय दृष्ट्या पडवणार का त्यांना? आता आम्हाला आमच्या मनावर आहे. आम्ही आता बघणार आहे आजपर्यंत आमच्यासाठी कुणी काय केलं ते. 15 वर्षामध्ये काय माणूस इथं येऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला आमचा माणूस पाहिजे. आता कोण पाहिजे? आम्हाला शिवसेनेचा माणूस पाहिजे. साहेबांना आमची विनंती आहे की जाधव साहेब आम्हाला ह्या वेळेला पाहिजेत उमेदवार म्हणून. उमेदवार म्हणजे आमदार पाहिजे म्हणून सांगा. आमदार पाहिजे म्हणून सांग. आम्हाला आमदार पुरुषोत्तम साहेब पाहिजेत आम्हाला. आणि कोण तरुण मंडळी कोण आहेत? हा, बोलणार आहे का? तरुण काय मंडळी? या ना साहेब बसा. हे पहा, आज या ठिकाणी पुरुषोत्तम जाधव हे साहेब या ठिकाणी वाळणे हे आमच्या गावी भेट द्यायला जनसंवाद यात्रा म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. आणि तुमच्या TV चॅनलच्या माध्यमातून आमच्या ह्या गावच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या सर्व लोकांनी तुमच्या समोर मांडलेले आहेत. तर इथं मोठी समस्या ही आरोग्याची. वयोवृद्ध लोक, महिला यांना जवळ दवाखाना नाही. खालून नदीचं पाणी, वरून डोंगर आहे, रस्ता तो धड नाही, व्यवस्थित नाही. त्यामुळं फिरता दवाखाना या ठिकाणी व्हावा. मी पुरुषोत्तम जाधव साहेबांना विनंती करतो की आपण जिल्ह्यावर नियोजन कमिटी आहात, तर जिल्ह्याच्या नियोजन कमिटीमध्ये ह्या भागाचा विषय घेऊन इथं या लोकांना फिरता दवाखाना द्यावा आणि या लोकांची सेवा गावातल्या गावात व्हावी अशी मी जाधव साहेबांना विनंती करतो. धन्यवाद. शेवटी मी बाबांच्यावर जाणार आहे आणि इथं शेवट करणार आहे. बाबा, किती वर्ष आता तुम्ही? वय किती? माझा तर वय 60 आहे. 60 आहे. पहिल्या समस्या बऱ्याचशा असतील. हो, पहिलं लय बेकार कंडिशन होतं इकडं. म्हणजे आम्हाला जायला यायला रस्ते नव्हते. ओढा आहे नदीचा, पाण्याचा तिकडून तिकडे क्रॉस करायला नव्हते. आता आम्हाला ब्रिज झाले, सर्व काय झाले. आणि आता शिंदे साहेब आल्यापासून आम्हाला इकडून सर्व रस्ते बिस्ते सर्व सुविधा आम्हाला झाल्यात आहे. आता विधानसभा निवडणूक आहे. पुरुषोत्तम जाधव उमेदवार असणार आहेत. आता विधानसभेला पुरुषोत्तम जाधव आहे ना, हेच आमच्याकडे निवडून द्यावा आम्ही आणि त्यांना जिकडे उभे करावे अशी आमची अपेक्षा आहे. तर खऱ्या अर्थानं या कोयना भाग असतील किंवा कांदाटे भाग असतील, या भागातल्या समस्या कायम होत्या. मात्र बऱ्यापैकी समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या विशेष प्रयत्नानं या पूर्ण झालेल्या दिसत आहेत. विकास भोसले, महाराष्ट्र लाईव्ह, कांदाटे खोरे.